मला शिकवायचं नाही येऊन खेळमध्ये येऊन हे रक्त खेळतंय उतरणे पाहिजे टायमाला मी म्हणून फक्त भावाचं गाणं होऊ द्या याची कशी काढतो बघा सालपणाने खरंच माझे बंधू अजिंक्य दादा त्यांचा वाढदिवस आहे पहिल्या बारीमध्ये गाणं घेतलं पाहिजे होतं परंतु त्या वेळ भेटला नाही कोणत्या थंडीमधनं एवढं सगळं आहे पब्लिक थांबला पाहिजे गोवांसाठी पण ह्या गोवाची मला लायकी कळली गोवा सगळी लोक थुकतायत तुझ्यावरती थुकतायत सगळी पळाली तुला बघून जुन्या पहिलं केस काढ डोक्यातलं आणि 12 करा इथं माझ्या समोर गोवा बरोबर आणि पैसे नसतील तर घेऊन जा हा मला शिकवतो शंभरे बुवा असू द्या भावाचा बड्डे आहे भावाचं गाणं मी गाणार आहे छान नंतर बुवांची सालपणा काढतो बघा कशी माझ्या भीमान माय सोन्यानं भरली ओटी दादा ऐका आजी दादा नाराज होऊ नका मी तुमचाच बंधू आहे तुमचाच भाऊ आहे शब्द कसे आणतात बघा सुख समृद्धी सुख समृद्धी लाभू दे नेहमी अजिंक्य पुढे निघावे अजिंक्य नाव आहे शांत बसा ही सुख समृद्धी लाभू दे नेहमी अरे अजिंक्य पुढे निघावे अरे जे मनात असेल तुझ्या ते तुला मिळावे देतो वाढदिवसाच्या शुभेच्छा भावा शतायुष्य तू व्हावे देतो वाढदिवसाच्या शुभेच्छा तुला शतायुष्य तू व्हावे वाढदिवसाच्या शुभेच्छा भावा शतायुष्य तू व्हावे देतो वाढदिवसाच्या शुभेच्छा भावा शतायुष्य तू व्हावे शॉर्टकट मध्ये पब्लिक नाही म्हणून आता गोवांचा विषय बर्थडे आहे भावाचा आणि जल्लोष साऱ्या गावाचा असं धन्यवाद ठीक आहे थोडस पब्लिक नाही आता गोवांची कशी काढायची वर्णारी सांगणार फक्त सांगा असं नाही गोवाला मी अशी चिल्लर सगळी बघ खिशात ठेवतो खिशात आणि गोवा शक्य नाही शक्य अरे गोवा तुझ्यासारखे मोठे मोठे कलाकार झुकले माझ्या पाया पडतात ते आणि तुला मी वाचवले सती गोवानी म्हणून तू चांगलाय सुविधा आलाय तुझी लायकी ना सुविधा करणं लक्षात घे तापवू नको मला आता मला म्हणतो गोवा संदीप तुम्हाला उभ्या करतो बोलले की नाही बोलले ना उभ्या करतो अरे मेल्या गेल्या टायमाला बसून गेला त्याला काय तेव्हा का उठलं नाही तुझा आणि बोलतो मी वाघ आहे वाघ या वाघाची शक्ती माझं असतं माझं ती उठते काय वाघा ही वाघीण शक्तीमध्ये लक्षात घे फाडून खाईल तुला नाही मला नाक देऊ नको पब्लिक नाही म्हणून आणि मला सांगू नका बुवा तुम्हाला तुमच्या भावाकडे तुमच्याकडे बघून सगळ्या गोष्टी कराव्या लागतात असू द्या आता काय म्हणतो माहिती काय पाहुणा एक तुम्हाला जोक समज कसं असतं ऐका कसं असतं आता माझ्या घरात पाहुणा आला बघा ऐका
बसा बसा. ऐका ऐका हा. कसं असतं, घरामध्ये पाहुण्याला बोलवली, पाहुण्याचा मानपान मी केला, म्हणजे माझ्या घरात. बुवा म्हणजे मोठा बुवा नाही, जीवन बुवा लागे असा नाही का, वाघ आहे वाघ शेपटी उठत नाही तो बुवा. आता त्या बुवाला मी घरामध्ये बोलवली एक दिवस, तर माझी आई काय म्हणते, हा बुवा आहे ना बुवा, हा लय चावट आहे, ह्याला घरामध्ये घेऊ नकोस. माझी आई बोलते, माझी आजी आई बोलते. तर काय होते माहिती आहे, मी मानपान केला, तो बोलतो पाय धुवा, मला गरम पाणी पाहिजे. नंतर बोलतो गरम नको थंड पाहिजे. आता म्हटलं तू थंड पाणी घे की गरम पाणी घे, हा पण पहिले पाय धु, पहिले पाय धु. तो बोलतो धुतो. तेव्हा खाली असा वागतो, मग त्यावेळेला काय होतो, सामान दिसतो. आई बोलते ह्या अशा नालायकांना घरात आणू नको. बुवा माझा नाद करू नको, मी जास्त तावड बोलत नाही. आता मला बोललाय तो, बोललाय शब्द, हा तुला अशी चढवीन ना चांगली झडवीन, तुला एकदम मोरे बोलच्या नाव लागून बसतो. आणि बोलतो थांब माझ्या वासा, ये बोलतो येडे आम्ही येडाय का हो, लय मी शान आहे बुवा, पूर्ण उरलोय. आणि आरेतोडी करतो बुवा, हा माझ्यापेक्षा वयात तरी असेल तरी पण करतो तो नाही, लहान आहे बुवा. बापाचा विषय काढला, बापा अरे बापाला तुमच्या आईशीला बोलले, बायकोला बोलले, बरे ते झाले विषय, ते मी काढत नाही आता. पण आता कसे विषय काढतो बघा. आणि म्हणा हो नाही नाही काय आलंय आता, हा शत्रूला बघून बघून माझ्या चपल्या असू द्या. आता एक परवा काय माहितीये काय, शत्रूला बघून बघून माझ्या चपल्या झिजल्या, पण संदीपूर सारखा शाही होणार नाही, होणार नाही. राहुल कदम 500 रुपये. बुवा चपल्या झिजल्या नाही, बुवा आमच्या झिजल्या पण आणि आमची पिकली पण, सांगितलं लोकांना. म्हणून बुवा ऐका, अजून बुवा काय म्हणतात, हा होलपडून टाकीन, होलटवीन बोलतात, होलटवीन. हा तिथं आमच्या ऐका, ह्या कदम धामे वडील कदम वडील ना, हा खोक्या भरपूर खोक्या खोक्या, तुला व्हायला देणार नाही मी. हा एकदा होलटवीन बोलतोय ना, एकदा खोपी दे बघतो मी, एकदा खोपी दे बुवा. हा तुला अशी होलपटी होईल ना मी. हा असू दे. उदा आम्ही हत्यारवाले बोलतो, हत्यारवाले आम्ही हत्यारवाले बोलले ना बुवा. तुझा हत्यार वाजवायचा असेल ना बुवा, घर जाऊन वाजव, आमच्या खेडमध्ये नाही. तुमच्याकडे लिस्ट असेल तर माझ्या कोयता आहे, आणि कोयता नसेल तर कुराड आहे. हे दिसण्यावाली नाही बुवा, हे दिसण्यावाली बुवा, ते शायनिंग वाली फक्त दाखवायचं. हा म्हणून चला बुवा ना एक गाणं घेतो, नंतर अजून मजा घेऊ आपण, बरोबर आहे. हा चला एक गाणं घेऊया, एक गाणं घेतो आपण, कॉमेडी गाणं, कॉमेडी गाणं.
गाणं घेऊया का अजून गोवाला बोलू का बाई गाणं गाणं झोंबत होतो अरे करुण शेंगाट फुगलं भेंबाट ऐक ना ऐक गोवा नवीन सगळं नवीन आणि मी काय असा गोवा नाही होत कुठला सगळ्या गोष्टी नवीन देतो म्हणून काय काय लाव काय बामला बामला लावतो गोवा ये आता इथे कारण अर्जुन त्याने मला केलं मी नाही केला ये गोवा माझ्या भाषेचं पिढी आता बघा मी असताना तुझ्या लग्नाची पाप मनात साठवलं ती पार्वती म्हणते आदिव्या म्हणते शंकराला तुझं मला झालं ना शेवटी भिल्लीच्या नादा लागलास का लागलास तू शंकरा ए चिमण्या चिमण्या काढतो तुझ्या मी आता अरे मी असताना तुझ्या लग्नाची पाप मनात साठवलं वा वैयक्तिक विषय मी फोडत नाही गाण्यात कसा म्हणतोय बघा अरे मी असताना तुझ्या लग्नाची पाप मनात साठवलं सोडून बायकोला माझ्या नवऱ्याने बघा दुसरीला पटवलं सोडून बायकोला माझ्या नवऱ्याने पटवलं सोडून बायकोला माझ्या नवऱ्याने बघा दुसरीला पटवलं सोडून बायकोला माझ्या नवऱ्याने बघा दुसरीला पटवलं मी असताना तुझ्या लग्नाची पाप मनात साठवलं मी असताना तुझ्या लग्नाची पाप मनात साठवलं सोडून बायकोला माझ्या नवऱ्याने बघा दुसरीला पटवलं सोडून बायकोला माझ्या नवऱ्याने बघा दुसरीला पटवलं या माझ्या नवऱ्याने बघा दुसरीला पटवलं वा जर चावट गायचं असेल चावट गायचं असतं डिक्शनरी परिवाच्या डोक्यामध्ये पण तसं मी करत नाही लक्षात घ्या हे लोकांना टिकवायचे म्हणून मी करतोय आणि मी तुम्हाला सांगतोय अजून पण सांगितलं की मुंबई मंडळाचा मी चिठ्ठी मालक आहे त्या हिशोबाने बारी करतो बुवा गांडीत बोला तुम्ही बोलले बाबा शोभतोय का शायराला या शोभतोय काय त्याची कटिंग मी आणली पण बोलणार नाही बुवा हे शब्द असे वापरू नका या खेळता लोकांमध्ये येऊन झोपवायची नाही अशा भाषा करायच्या नाही म्हणून काय म्हणतो ऐका नाही चावट ह्या बुवाची अक्कल गुडघ्यात आहे ही कळली लोकांना म्हणून लोक गेली ना बुवा कापू नका म्हणून काय म्हणतो ऐका बादशाह बोलतोय ना बादशाह आपण बादशाह आहे चल लगा वो पावलीने आलाय
बोलतो बुवा मला म्हणतात मी स्वतः लिहितो बुवा तुझी लेखणी कशी आहे ती मला माहिती आहे. संदीप बुवाला शिकवायचं नाही आणि खरं सांगतो आज लोकांना सगळ्यांच्या हातामध्ये मोबाईल असतील युट्यूब वाले पण असतील असू द्या सगळ्यांना एक विनंती माझी आहे ऐका विनंती आहे 17 वर्ष ही कला टिकून सुद्धा माझं युट्यूब चॅनल होतं समृद्धी म्युझिक ते हॅक झालेलं आहे. सेफ्टी म्हणून मोबाईल मध्ये सगळे युट्यूब वाले असतील त्यांनी सेफ्टी ठेवा. माझी 1700 गाणी उघडले जातात म्हणून प्रत्येकाला सांगतो गोवांचे पण बंधू आहेत त्यांचे पण युट्यूब चॅनल आहेत अजून लोकांना माहित नाही. बरीचशी गाणी माझी गेलेली आहेत. सेफ्टी बाळगा गोवा तुम्ही पण बाळगा म्हणून गवणीमध्ये बोललो दीडशाना पोरीना देवाना म्हणून का नाही तर फसाल बोल तरी म्हणून आपली कॉमन शब्द असतो. शेजारी न बाई तुमचा टीव्ही अरे माझ्या पोरांना पाहू द्या या माझ्या पोरांना पाहू द्या पण या बाबूला आतमध्ये घ्या या झुमन बाबूला आतमध्ये घ्या पण ह्याच्या गोट्या बाहेर राहू द्या. बरेच असे विषय माझ्याकडे बुवा मी गात नाही तावट करत नाही म्हणून अरे उचलून विडा आलाय हा येडा बघा विषय गाढवाचं लग्न हा ऐका अरे उचलून विडा आलाय हा येडा नडेल गोष्ट मी पानाची तुला नडेल गोष्ट मी पानाची कथा सांगतो गंधर्वाची कथा सांगतो गंधर्वाची आज वरात काढूया गाढवाची 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 आज कविरा आलाय हैरा कविरा आलाय हैरा नडेल गोष्ट मी म्हणायची नडेल गोष्ट मी म्हणायची सांगतो गंधर्वाची आज वरात काढूया गाढवाची सांगतो गंधर्वाची आज वरात काढूया गाढवाची सांगतो गंधर्वाची आज वरात काढूया गाढवाची सांगतो गंधर्वाची आज वरात काढूया गाढवाची
बुवांचा विषय असा आहे काय नाही खतलून लक्षात घ्या. काही विषय असा असतात नाही नाही अहो ह्या बुवाच्या दम नाही. पब्लिक असं ना पब्लिक काय झोपवली असते. शेर पण कमी गायलेत मी एवढे शेर आहेत ना बुवा. पण बुवा तुम्ही मला प्रश्न विचारला. बुवाना मी बोलवली पहिल्या वारीमध्ये बोलत नाही. बुवाना विषय मी लिहून दिला. तुला का लाजत होती बुवा इथे यायला का चालता येत नाही का बोलता येत नाही. शकण्या मिळवतो तिथे येऊन मला बोलतो शकण्या मिळवतो म्हणून. पण बुवांचा विषय माझ्याकडे आहे. हा हा बघा या ठिकाणी आध्यात्मिक लोक आहेत जाणकार लोक आहेत शाहीर वर्ग आहे म्हणजे गुरु समान आहे. त्यांच्या कुटुंबातून वाढलेला एक कलाकार माझ्यामध्ये वावरतो तो अतुल कदम आहे. आणि मग मी विनंती करतो त्या अतुलला की विषयाची उत्तर माझंच आहे पुरेपूर. बुवांचा प्रश्न असा आहे लसूणी पूर्वी जन्माची कोण तिला भूतलावर येण्याचं कारण काय. बुवांचा विषय बघा म्हणजे बुवा किती आहे शाना. दुसरीचा पोरगा पण असा लिहित नाही हो. गुरु वराणं काय नाही. मग ह्याच्या बापाला बोलायला लागतं. मग का असं का बुवा असं. आता बुवाचा बाहेर ठीक झालाय बुवाचा हात पण झालाय का. म्हणून मी विनंती करतो बुवा तुमच्या प्रश्नाचं विश्लेषण करतोय शाहीर संदीप मोरे आणि अतुल कदम. हॅलो हॅलो सन्माननीय तुरेवाले शाहीर जी म्हणजे बुवा यांनी आमच्या समोर जो प्रश्न दिलेला आहे लसूणी पूर्वा जन्मीची कोण तिला भूतलावर येण्यास कारण काय. बुवा आमच्या अल्प बुद्धीने आम्ही तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करतोय. पटवून घ्याल अशी तुम्हाला विनंती करतोय. बुवा तुमचं उत्तर असं आहे समुद्र मंथन केल्यावर जे विष्णू देव होते त्यांनी सर्व देवांना आणि दानवांना अमृत वाटत होते. त्यावेळी राहूने देवाचा रूप घेऊन देवांच्या मध्ये बसला. त्यामुळे राहूला अमृत मिळाले. चंद्र आणि सूर्य यांच्या खुणेवरून विष्णूने सुदर्शन चक्राने राहूचा सर धडापासून अलग केला. त्यावेळेस राहूच्या रक्ताचा एक थेंब पृथ्वीच्या कुशीत रुजला आणि त्यापासून लसूण हा कोंब बाहेर आला. व परत एकदा ऐका समुद्र मंथन केल्यावर विष्णू देव होते त्यांनी सर्व देवांना देव दानव यांना अमृत वाटत होते. त्यावेळी राहूने देवांचा रूप घेऊन देवांच्या मध्ये बसला. त्यामुळे राहूला अमृत मिळाले. चंद्र आणि सूर्य यांच्या खुणेवरून विष्णूने सुदर्शन चक्राने राहूचा सर धडापासून अलग केला. त्यावेळेस राहूच्या रक्ताचा एक थेंब पृथ्वीच्या कुशीत रुजला. त्यापासून लसूण कोंब बाहेर आला. त्यांचा दुसरा प्रश्न असा आहे तिला भूतलावर येण्यास कारण काय. तर लसूण भूतलावर येण्यास कारण असं आहे ही लसूण पूर्वी जन्माची अमृत आहे आणि तिचे नाव रसोन आहे. रसोन तिने पृथ्वीवर जन्म घेण्याचे कारण म्हणजे सात्विक राजसिक तामसिक मानसिक सुख व मनुष्याची उत्तेजना वाढवण्यासाठी तिला जन्म घ्यावा लागला. हे बुवा तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे. आणि त्याच्यासाठी जर तुम्हाला पुरावा हवा असेल तर ग्रंथ काशीखंड हा ग्रंथ आहे आणि त्या ग्रंथाचं पान नंबर 510 हे पान नंबर आहे आणि त्याचा अध्याय क्रमांक आहे 11. तर बुवा हे तुमच्या प्रश्नाचं खरं उत्तर आहे. तंतोतंत उत्तर आहे. तुम्हाला जर मान्य असेल तर तुम्ही मान्य करा. या रंगमंचावर तुम्ही जर मान्य केलं आमच्या वतीने तुमचा सुद्धा आम्ही जाहीर सत्कार या ठिकाणी आम्ही करू. मी शाहीर संदीप मोरे यांना विनंती करतो आपण पुढील कार्यक्रम चालू करायचा. हॅलो बुवा जर जातीवंत कलाकार असाल तर योग्य उत्तर मध्ये मान्य करून घ्याल ही अपेक्षा बाळगतो. आणि मी काय म्हणतो अजून एक गाणं घेऊ का. साहेबांचं गाणे घेऊया नंतर एक बुवांना चिमटा घेऊया.
सतुगुरु साहेब आपले आहेत एक घेऊया फरमाईश यांची. अरे केसामध्ये गजरा राष्ट्रवादीचे शिलेदार मामा आमचे सतुगुरु मामा राष्ट्रवादीचे शिलेदार अजित पवार गटाचे शिलेदार देती साऱ्यांना समान न्याय. राष्ट्रवादीचे शिलेदार देती साऱ्यांना समान न्याय. सतुकात मनसारखा दिलदार माणूस कुठेच मिळणार नाही. 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 राष्ट्रवादीचे शिलेदार राष्ट्रवादीचे शिलेदार देती साऱ्यांना समान न्याय. राष्ट्रवादीचे शिलेदार देती साऱ्यांना समान न्याय. सुनील कदम आमदार रेगुलर कदम यांच्यावरून गीत घ्या ते आम्ही स्टेशनवर टाकलं. ते आतमध्ये मला 500 रुपये दिले त्यांनी शॉर्टकटमध्ये. रेकॉर्ड ब्रेक रेकॉर्ड ब्रेक केलं त्यांनी पाणी फुलच्या गुन्ह्यात. आमचे दादा योगी दादा आमदार झाले म्हणून काय म्हणतो ऐका. अरे असे येऊ दे किती नाही आम्हा भीती. बघा अरे असे येऊ दे किती नाही आम्हा भीती. या विरोधकांनी पावतापासून असे येऊ दे किती नाही आम्हा भीती. विरोधकांनी पावतापासून आमचे योगेश दादा आमदार झाले वनसाईत आले तर ठाकून. आमचे योगेश दादा आमदार झाले वनसाईत आले तर ठाकून. आमचे योगेश दादा आमदार झाले वनसाईत आले ठाकून. आमचे योगेश दादा आमदार झाले वनसाईत आले ठाकून. नाही आम्हा भीती नाही आम्हा भीती. विरोधकांनी भाव तपासून विरोधकांनी भाव तपासून. आमचे योगेश दादा आमदार झाले वनसाईत आले ठाकून. 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 बस झालं का बोलू बुवा ना अजून.
शेवट घेऊ. हॅलो हॅलो शेवट घेतो. बघा बालसंगीत घेतो शॉर्टकट मध्ये एक लक्ष सिंगल आहे. अरे पाहुणा घरी आला त्याला लाडाने वाजवा. पाहुणा घरी आला त्याला लाडाने वाजवा. जागवा